माझ्या लाडक्या बाळा, तुला असं वाटतं ना की तुझ्या प्रगतीत कोणीतरी अडथळे आणते? घरामध्ये विनाकारण वाद होतायत, काम होता होता थांबतायत, जणू काही एखादी नकारात्मक शक्ती तुला मागे खेचतीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सूर्यासमोर अंधाराचं अस्तित्व नसतं, तसंच माझ्यासमोर कोणत्याही वाईट शक्तीचं सामर्थ्य नसतं. तुला वाटतंय तू या संकटात एकटा पडला आहेस, पण तुझा हा विचारच चुकीचा आहे. एका भक्ताच्या आयुष्यातही असाच काळ आला होता. त्याला वाटलं कोणतीतरी वाईट नजर त्याला छळतीये. तो रडत माझ्याकडे आला. तेव्हा मी त्याला फक्त इतकंच सांगितलं, अरे वेड्या, ज्याच्या हृदयात माझा नामजप चालतो, तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती पाऊलही ठेवू शकत नाही. वाघ ज्याच्या पाठीशी उभा असतो, त्याला कोल्ह्या कुत्र्यांची भीती का वाटावी? त्या भक्ताने भीती सोडली आणि श्रद्धेने माझा हात धरला. आज तीच नकारात्मक शक्ती त्याला घाबरून कायमची पळून गेली आहे. लक्षात ठेव बाळा, नकारात्मकता तिथेच टिकते जिथे भीती असते. तू घाबरणं सोडलं की ती शक्ती आपोआप नष्ट होईल. तुझ्या घराच्या उंबरठ्यावर माझं नाव आहे आणि तुझ्या श्वासात माझा जप आहे. मग तुला कशाची चिंता? आजपासून सर्व भीती माझ्या चरणी अर्पण कर. तुझे हे स्वामी तुझ्यासाठी अभेद्य कवच बनून उभे आहे. विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, जर तुला वाटत असेल की तुझ्या पाठीशी माझं अदृश्य कवच सदैव असावं, तर कमेंटमध्ये दत्तात्रेय अर्पणमस्तू असं नक्की लिही. आजपासून तुझ्या आयुष्यात फक्त चमत्कार घडतील. श्री स्वामी समर्थ.